5 are 35, 7, 6 are 42. आईच्या आवडीचा पांडुरंग आमच्या देवाऱ्यात आलाय. खरं देवाऱ्यात तू बसू शकत नाही, एवढी उंची जास्त आहे म्हणून देवाऱ्यावर. कुठून आणलाय उंची? नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मी आहे ढोराळ्यामध्ये, केस वगैरे धुतलेत आणि मस्त अशी पूजा पण झालेली आहे. पाहू शकता किती प्रसन्न वाटतंय. आणि इकडे आईचं काय चाललंय बरं? आता इकडे आईचं स्वयंपाकाचं प्रिपरेशन चाललंय. काय बनवायलीस? भाजी मेथीची भाजी, मस्त गावरान. आणि आईच्या आजी तर मी ऑलरेडी तिथं पण हे केलेलं, परंतु त्यातल्या त्यात ना म्हणजे तिची मिरची टाकून असं नाही का, लसूण आणि मिरचीची फोडणी अप्रतिम होते आणि लवकर लागतं गावाकडे स्वयंपाक. आणि या इथे दिसत असेल तुम्हाला तर कणिक पण मळून झालेली आहे. आता त्यावरती झाकून ठेवायचं आणि असं सुंदर वातावरण, लगेचच माझे गाल आल्यासारखे वाटायला मला गावाकडे आले की. खरं वेगळंच असतं ना, माहेर ते माहेर. इकडे किती छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि या अगोदर ना मी तुमच्यासोबत शेअर केलेलं देवारा आमचा, माझ्या माहेरचा देवघर, आणि त्याच्यामध्ये आता नवीन एक देवाची एंट्री झालेली आहे. आणि आईच्या आवडीचा पांडुरंग आमच्या देवाऱ्यात आलाय. खरं देवाऱ्यात तू बसू शकत नाही, एवढी उंची जास्त आहे म्हणून देवाऱ्यावर. कुठून आणलाय उंची? भेट दिली कारखान्यावर बाप्पांना. पप्पानी. म्हणजे तुझी भक्ती म्हणून आला. त्याला वाटलं असं पोरांचं काय चाललंय कुठे गेला? सकाळचा राडा गोंधळ आहे थोडासा, समजून घ्या. छान तुळशीची पण पूजा झाली आहे. श्री श्री कसं वाटतंय तुला इथं आल्यापासून? श्री बोलायला पण तयार नाही. कसं असतो चिकू? या ताईने जिरं, मोहरी आणि लसणाची फोडणी दिलेली आहे. आणि इकडे मिरची पण कट केल्या. आता ते तेलात टाकून भाजी बनवत आहे. बऱ्याच जणी विचारतात की मग वहिनीला का दाखवलं नाही, तर त्या तयार होत आहेत. थोड्या वेळाने मी त्यांना दाखवेनच. त्या थोडंसं कन्व्हिनियंट होत नाहीत लगेचच कॅमेरा सुरुवातीला, परत खूप छान रमतात त्या, म्हणजे नंतर मिक्स होतात. तर त्यामुळे त्या थोड्याशा फ्रेश वगैरे झाल्या आणि त्यांना आवाज ऐकला असेल आणि त्यांना कम्फर्टेबल वाटत असेल, त्यावेळी मी पटकन लगेचच त्यांना पण घेईन व्लॉगमध्ये. चला, केस वाळवते मी आणि थोड्या वेळाने भेटते. मला खूप आनंद झाला आहे, किती फ्रेश वाटते. पाहू शकता चेहरासुद्धा माझा आपोआप खुलला आहे. तर चला, बऱ्याच वेळा कमेंट्स असतात की वर्षात तू रेग्युलर बेसवर मेकअप करतेस का, आणि करत असशील तर मग कुठले प्रोडक्ट्स यूज करतेस, किंवा मग त्या प्रोडक्ट्सचा डेली यूज करून स्किनवरती काही साईड इफेक्ट होत नाही का, अशा खूप साऱ्या क्युरीज असतात. तर मी माझ्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये हे बऱ्याच वेळा क्लिअर केलेलं आहे, पण तरीसुद्धा जे नवीन आपले फॅमिली मेंबर आहेत त्याच्यासाठी मी सांगते की प्रेझेंटेबल तर आपल्याला दिसायचं असतं, पण टेन्शन हे पण असतं मग रेग्युलर आपण जर कुठलं मेकअप प्रोडक्ट यूज केलं तर त्यामुळे आपली स्किन खूप जास्त डॅमेज होऊ शकते, किंवा त्याचे परिणाम खूप लॉंग टर्मवरती आपल्याला भोगावे लागतात. आणि प्रत्येकीला सुंदर दिसायला तर आवडतं, परंतु त्वचा सुद्धा सोबत आपली जपली गेली पाहिजे. आपल्या स्किनची सुद्धा जपणूक व्हायला हवी, असं मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते. आज मी शेअर करते ते म्हणजे मी कुठलं प्रोडक्ट यूज करते ते. तर रेग्युलर बेसवर मेकअप करण्यासाठी मी यूज करते ममाअर्थचं ग्लो सिरम फाउंडेशन. या अगोदर सुद्धा मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आवडणारी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक. माझा शेड आहे 02 क्रीम ग्लो. याच्यामध्ये 9 शेड अवेलेबल केलेले आहेत आणि एक पंप पुरेसा होतो, तो मी यूज करून दाखवते. आणि याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती क्रीमी आहे. ऑल इंडियन स्किन टोन साठी सुटेबल आहे. याच्यामध्ये टर्मरिक आहे, अँटी इन्फ्लामेटरी, अँटी फंगल प्रॉपर्टीज हळदीमध्ये असतात. त्यासोबतच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे आपल्या स्किनला ब्राईटनिंग इफेक्ट मिळतो. जर तुम्हाला जास्त हेवी कव्हरेज हवं असेल, किंवा मग सपोज आता दिवाळी येते किंवा पूजा समारंभ असेल, तर तशा वेळी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं ग्लो सिरम फाउंडेशन 2 पंप एक्स्ट्रा घेऊन हेवी कव्हरेज करू शकता आणि खूप छान फ्लॉलेस असा तुमचा मेकअपचा बेस रेडी करू शकता. आणि प्राइस वाईज सुद्धा सुपर अफोर्डेबल आहे, इझी टू ब्लेंड आहे आणि मी नेहमी यूज करते. ममाअर्थचे सगळेच प्रोडक्ट मेड सेफ आहेत, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहेत आणि केमिकल फ्री आहेत. माझ्या रेग्युलर व्ह्यूवर आहेत, त्या नेहमी म्हणतात की तू ममाअर्थचेच प्रोडक्ट्स काय यूज करतेस. तर त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन हे आहे
की मामाअर्थचं एम आहे की 2025 पर्यंत ते 1 मिलियन ट्री प्लांटेशन करणार आहेत आणि ही निसर्गाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी बाब आहे. मला असं वाटतं की म्हणजे त्या इनिशिएटिव्ह मध्ये आपला थोडासा खारुताईचा वाटा. पण जेव्हा मामाअर्थचं एक प्रोडक्ट परचेस करतो तर ते लगेच आपली ऑर्डर लिंक करतात वेबसाईटला आणि एक ट्री प्लांट करतात. तर खूप स्तुत्य असा इनिशिएटिव्ह आहे, त्यामुळे मला हे खूप जास्त आवडतं. जर तुम्हाला हे मामाअर्थचं ग्लो सिरम फाउंडेशन मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यासोबतच Amazon, फ्लिपकार्ट, नायका या वेबसाईट वरती ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. शिवाय आता ते ऑफलाईन सुद्धा अवेलेबल झालेले आहेत. तुमच्या जवळच्या कॉस्मेटिक स्टोअर मध्ये सुद्धा आता तुम्हाला मामाअर्थचे प्रोडक्ट्स मिळतील. आणि तुम्हाला जर एखादं प्रोडक्ट तिकडे मिळालं तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की कुठलं तुम्ही परचेस केलंय ते. मामाअर्थची ऑफिशियल वेबसाईट आहे, जिकडे तुम्ही माझा कुपन कोड चौधरी 2023 हा यूज केला तर तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहे. तर कव्हरेज तुम्ही पाहू शकता. जस्ट एक पंप यूज केलाय मी, तर एवढं छान असं कव्हरेज आहे. 2x ग्लो प्रोव्हाइड करतं. तर स्किन मध्ये पूर्णपणे मर्ज होऊन जातं. 9 प्रकारचे शेड त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की खूप छान जातात. फेस्टिवलसाठी डेली तुम्ही मेकअप सिंपल असा करत असाल तरी सुद्धा के अफलातून असे शेड आहेत. 12 तासापर्यंत लॉंग लास्टिंग आहे. म्हणजे याच्यामध्ये लाइटनिंग सिरम फॉर्म्युला आहे, त्यामुळे आपल्या स्किन सोबत हे लगेचच मर्ज होऊन जातं. मेड सेफ आहे, मेड सर्टिफाईड, यूज टू एव्हरीडे आहे, डेली वापरू शकतो. 9 युनिक शेड मध्ये हे आता अवेलेबल झालेलं आहे. दिसत असेल डिफरन्स किती लगेच स्किन ग्लो करायला लागते. क्लिनिकली टेस्टेड आहे, 12 तासापर्यंत लॉंग स्टे करतं, मेड सेफ आहे, सर्टिफाईड प्रोडक्ट आहे. त्यासोबतच नॅचरल इन्ग्रेडियंट आहे, तर परफेक्ट असं कव्हरेज देतं. हे टिकली लावते, काजळ सुद्धा युज करू शकता आणि असं रेडी टू गो होऊ शकता. एक लाईट लिपस्टिक किंवा लिप बाम अशा पद्धतीने जरी तुम्ही नुसता बेस केला आणि त्यावरती तुम्हाला हवं असेल तर थोडंसं हेवी अजून मेकअप करून तुम्ही छान असं सणा समारंभासाठी सुद्धा तयार होऊ शकता. पण बेस मेकअपचा परफेक्ट फ्लॉलेस होणं गरजेचं असतं. जर बेस छान झाला तर मेकअप पूर्ण असा उठून दिसतो. जस्ट एवढंच असं रेग्युलर मी मेकअप करते, जेणेकरून मी प्रेझेंटेबल पण दिसेल. शिवाय म्हणजे आपण जर व्यवस्थित वेल ग्रूम असू ना तर आपल्या स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स येतो आणि त्यासाठी तरी आपण व्यवस्थित राहणं खूप गरजेचं असतं. त्याच्यात डाळ टाकायची नाही आई. काय चाललंय बघा माझं बाळ कसं टेबल म्हणते गोड गोड. 21, 4 are 20, 7 4 are 35, 7 6 are 42. आता हो 6 टेबलच लिहिला. पुढचे लिहिना गेलाय. थांब मी लिहायला सांगते. हा पेन्सिल न कर. श्री पुढचा पण टेबल घे. तुझे 6 पर्यंत झालेत ना. 7चा पण परत हे झालं ना तुझं सॉल्व्ह कर. दाजा सांगते की दाजू त्याला सांग रे. आणि तुझं काय चाललंय शौर्य, तू काय करतोय. लिहिलेलं. दिवाळीच्या सुट्ट्या झाल्यात पण तरी सुद्धा एक टास्क दिलाय भैयानी की एवढे टेबल म्हणजे डेली 2 टेबल हे करायचे. आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला काय केलंय रे. डिस्नी चॅनल आणि डोरेमॉन चालू केले ऑफ द वॉल. एवढे छान छान चॅनल्स त्यांच्या आवडीचे हे केले तर ते पटापट करून घेतील स्टडी आणि मग तुम्हाला काय पाहायला मिळणार. डोरेमॉन. येस. उसको पीठ निकालेंगे. ओके कम्प्लीट इट. अशा पद्धतीने म्हणजे भैयानी टास्क दिलाय त्यांना. हो बघा माझी आई कधीच थकत नाही. कधीच कुठेही असेल ना कधीच माघार घेत नाही कुठल्याच गोष्टीला या एज मध्ये सुद्धा. आणि असं कुणाच्या घरात अशा आया सासू आहेत ते मला कमेंट बॉक्सवर सांगा की जिथे कुठे पडतंय तिथे पटकन उचलली. तर कालचा ब्लॉग वेळेत आला नाही, त्यामुळे मग मला आजचा ब्लॉग तरी ॲटलिस्ट वेळेत द्यायचा. त्यामुळे थोडंसं एडिटिंग राहिलंय आणि कमेंट्सला रिप्लाय जमलेलं नाही, त्यासाठी क्षमस्व. आता इथून पुढे मी कंटिन्युअसली रिप्लाय पण देईन आणि वेळेत ब्लॉग येतील असा प्रयत्न करेन. 2-3 चपात्या करते. पोरं चपाती, ती बी चपाती भाजी खाईल. आता ही बटाटे करणार का ही का बरं छोटा आणणं सांग का. कारण ती लय मोठा होता. सगळे नाव ठेवायचे मला लय भाकरी चपाती मोठ्या करायचं. लहान साईज आहे काही. लहान साईज ती लय मोठा होता.
ह्याचा पण बिडाचा पण छान आहे हो, पण बीड का जड लय आहे आणायला इथं भेटत नाही आणि तापते पण लय लवकर बिडाचं. पण इथं भेटत नाही बिडाचं. आपल्या इकडे कुठंच नाही मिळत. नाही भेटत. लोखंडापेक्षा बिडावर का लय लवकर तापतंय. आता मी घेतलाय का ती माझं पण हे असंच व्हायला होतं क्लीन करायला. एनर्जीचं काय नाही पण ती पौष्टिक आहे ना लोखंडाचं. हा बिडाचं. ती काय अल्युमिनियम म्हणून तीच आता घ्यायचं. नेक्स्ट टाइम तुम्ही कोल्हापूरला आलात का घेऊन या येताना. पण त्यात लय खराब झालं ते असं पूर्ण खड्डा झाला. ती चपातीला पण खड्डा व्हायला भाकला म्हणून त्या दिवशी शोकला दवाखान्यात शोकला दुसरा आणलं पेरलं आमच्या इकडे ना दिवाळीला कारखान्याची साखर येते. हे बघा हे अशी असतात होते 5-5 किलोचे वगैरे. आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शेअर्स असतात ना तर त्यांनाही मिळते. काय चाललंय बघा आता. काळं तिखट केले काढून आणले. म्हणजे याला आपल्याकडे काय म्हणतात? काळं तिखट म्हणते येसूर, इसूर येसूर म्हणते. म्हणतात. 2 नाव आपल्या भागात येसूर म्हणतात, बाकी ठिकाणी काळा मसाला म्हणतात. आपल्या इकडे काळं तिखट हे असं म्हणते इसूर असतं. म्हणते. आणि आमच्याकडे ना नॉनव्हेजची भाजी असू दे किंवा कुठलीही भाजी आमटी भाजी पुरणाची असेल सुद्धा. ना तर हेच घालतात. हो. कोल्हापूरकडे कांदा लसूण मसाला बनवतात ते जास्त. लाल बुकनी टाकत. हा आणि आपल्याकडं काळा येसूर म्हणजे येसूरच काळा म्हणत होतं. काळं तिखट काही जण म्हणतात, लांबजणीकडे काळं तिखट म्हणतात. आपल्या इकडे इसूर लाल म्हणतात. मिरचून काळं मिरचून हं. लांबजणीकडे. आणि इथं काय इसूर हा. आणि लाल तिखट हा. असं म्हणतो आपण. नव्हते आले पण त्याच्या मागच्या पण नाही हाय नाही. आका गेल्यापासून मी एका पण दिवाळीला नाही आहे ना. ह्या वर्षीच मी आले. आणि शक्यतो म्हणजे मुली सगळ्या माहेरी जातात असा रिवाज आहे आमच्या इकडचा की जेवढ्या मुलगी जर पहिली असली हा. तिचं लग्न झालं की मग तिचं बंद. हा तिच्या मुलीची लग्न झाली वगैरे की बंद झालं असं. त्यामुळे एवढाच पिरियड मिळतो बघा आई लोकांना विशेषतः त्यातल्या त्यात की म्हणजे परत मुलांच्या शाळा सुरू होतात आणि मग एकदा शाळेत मुलं चालली की मग ते रुटीन तोडायला नको वाटतं. आणि गेलं तरी 1-2 दिवस राहण्यात येतं, पण दिवाळीच्या वेळेस गेलं की जरा जास्त दिवस राहायला मिळतं. त्यामुळे मग सगळ्या मुली आमच्या इकडे आता तेच मुराळी इकडे ते जे जवळ जवळ राहतात ना म्हणजे आता वाडी तेर ढोकी असे आहेत तर ते गाडीवर जाऊन मुराळी भाकरी टेकवतात आणि मग बहिणीला घेऊन येतात आणि परत सोडायला जातात. काही भागात ते वेगळं आहे. मी ऑब्झर्व केलंय ते तिकडे. मी जसं म्हणलं की पश्चिम महाराष्ट्रात तसं नाहीये पण थोड्या प्रथा चेंज आहेत. पण आईचं माहेर गावातच आहे तर मग मामांना वगैरे आंघोळ घालण्यासाठी ते अगोदर अक्का हे करायचे. आता आईला कुठेतरी ते जबाबदारी वाटते की ती नाही तर मी तरी 2 माणिकिनीच्या भाऊ आहेत असं म्हणून. म्हणजे प्रत्येक महिला किती वय झालं ना तरी या परंपरा वगैरे सगळ्या पाळते. आणि या वर्षी योगायोगाने म्हणजे मला कसं झालं मागच्या वर्षी बरंच काही होतं त्यामुळे येणं नाही झालं. त्याच्या मागच्या वर्षी 3 वर्ष होतात. आता ही 3री दिवाळी आहे ना. 2 वर्ष झाली ही 3री दिवाळी आहे. आणि हे पण आता तिकडे मुंबईत आहेत त्यांना पण दिवाळी काय मिळणार नाही या वर्षीची. ते तिकडेच आहेत. तसं म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंट थ्रू असतं थोडंफार तर हा. आणि आज गुरुवार आहे आणि मला आता तयारी करायची आहे पूजेची. चेंज करते आणि मग भेटते थोड्या वेळात. साडी चेंज केली आहे मी. आता चहा घेतोय आम्ही सगळे आणि कारण माझं प्लॅनिंग आहे की लांब जगाला पण जायचं म्हणून. तर बघू कसं काय होतंय. ह्यांना पण विचारायचंय कारण ह्यांना मी म्हटलं तर मला म्हणलं तब्येत ठीक नाही जास्त कशाला दगदग करायची एका जागीच उभं राहा म्हणत होते. पण बघू आणखी त्यांचं मत परिवर्तन झालं होतं. बप्पांचा अगदी लहानपणीपासूनचा नियम आहे सकाळी आंघोळ झाल्याबरोबर ते देवीच्या दर्शनाला जातात आणि आता नातवंडांना सोबत घेऊन डेली ते जातात. शांत बसायचं श्री. खाली उतरल्यास नाचायचं नाही शौर्य. कोल्हापूरहून येताना माझ्या सोबत नारळ त्यासोबत पुस्तक जे काही पूजा केलेली सुपारी ते सगळं साहित्य सोबत घेऊन आले. गुरुचरित्र सारामृत पण आहे आणि चित्र वगैरे कारण की केशरी कलरचं इथं मिळेल नाही मिळेल माहीत नव्हतं त्यामुळं. तर आता मी पूजा मांडून घेते आणि वहिनींकडे ना पूजेचं पाठ पण खूप सुंदर आहे आणि असं हे ताट आहे हे पण खूप छान आहे. ओ आणि किती सुंदर गाय आहे बघा. ही वहिनींना अफलातून अशी गाय मिळालेली. आणि आम्ही ना अक्कलकोटला गेलेलो तेव्हा मी काही स्वामींची सेवा वगैरे करत नव्हते म्हणजे जवळपास आता 5 वर्ष झाले असतील ना. वहिनी अक्का होती ना
हो तिच्या हट्टासाठीच की गाणगापूरला जाऊन या ते ते. आपले भांडण होते. तर ना त्यावेळेस अक्का पण सोबत होती. 5 वर्ष झालं. हा, 5 शॉक पण होता त्यावेळेस. हा छोटूस होत. हो लय छोटू होत. तिला आठवते मला तुळजापूरच्या तिथं दर्शनाच्या बाजूला उभारलेलं. तर ही ना अक्कलकोट वरून आणलेली गाय आणि तिचं वासरू आहे आणि खूप सुंदर. खरं मी कोल्हापूरमध्ये घेतलंय पण ते इतकं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. म्हणजे हे स्वामींचा आशीर्वादच आहे म्हणायचं. आज स्वामींची मूर्ती माझ्याकडे नाहीये पूजेला, पण हे त्यांच्या दारातून आणलेलं आहे. त्यामुळे गायगोऱ्याची बारस पण आहे, तर ती पूजा पण होईल. आणि स्वामींची प्रतिमा नाहीये पण पुस्तकाचा एक फोटो आहे. 2 पुस्तकं आहेत, तर ते मी लावून हे करेन पूजा. कुणाला गिफ्ट दिलेली गायजत अक्कलकोट मध्ये पैसे खर्च दिलेल्याची तिने ती गाय घेतलेली आहे तिने. तर या इथं आई आणि वहिनींची गप्पा मारत मारत माझं रांगोळी काढणं चाललंय आणि खूप छान वाटते खरं तर की ॲटलिस्ट स्वामींच्या दारातली गाय तरी पूजेला आहे आणि मूर्ती खरंच नाही आहे. तर म्हणतात ना स्वामी की तुमची इच्छा असणं महत्त्वाचं आहे, तुमचा भाव असणं महत्त्वाचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. समजा पूजा खूप सुंदर मांडली आहे, सगळं सागर संगीत आहे, परंतु मनामध्ये भाव नसेल किंवा दुसरेच काही विचार असतील तर त्या गोष्टीचं व्हॅल्यू तितकं राहत नाही स्वामींच्या लेखी. कारण मी जे काही वाचलंय त्यांच्याविषयी त्यावरनं सांगते. एक संपूर्ण अध्याय याच्यावरतीच आहे स्वामी चरित्र सारामृतमध्ये की म्हणजे तुमची इच्छा दृढ असणं किती जास्त गरजेचं आहे किंवा देवाच्या लेखी तुमची श्रद्धा किती आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही किती तामझाम करता हे अजिबात तितकं मॅटर करत नाही. आणि त्यामुळे मग माझ्याच्याने होतंय त्या पद्धतीने यथाशक्ती मी पूजा करते, कारण मी सगळ्या गोष्टी तिकडनं इकडे कॅरी नाही करू शकले. त्यामुळे जेवढं शक्य होतंय जसं की पूजेची सुपारी, नारळ किंवा मग ज्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी आणू शकत होते त्या सगळ्या घेऊन आली आहे. स्वामी म्हणतात की तुम्ही फक्त मनातून हात जरी जोडले आणि माझं नामस्मरण आहात तिथे जरी केलं तरी सुद्धा तुमचा भाव माझ्यापर्यंत पोहोचतो. फक्त तुम्ही कर्तव्यनिष्ठ असा, म्हणजे फक्त जपमाळ करणं आणि सातत्याने माझं नामस्मरण करणं एवढंच पुरेसं नव्हे, तर त्यासोबत तुम्ही जे काही तुमचं काम आहे, कर्तव्य आहे ते निष्ठेने करणं सुद्धा तितकंच मोठं देवाची एक प्रकारे आपण आराधना केल्यासारखं आहे. आणि वारकरी संप्रदायाचे मुकुटमणी असलेले संत तुकाराम महाराज त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे त्यांच्या अभंगामध्ये की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे एवढं जास्त महत्त्वाचं आहे की जे सात्विक आहेत त्यासोबत कर्तव्यनिष्ठ आहेत अशी मुलं आपल्या पोटी येणं हे सुद्धा एक प्रकारचं भाग्य आहे. त्यामुळे कर्तव्यनिष्ठता त्यासोबत अध्यात्म आणि सायन्स या सगळ्यांची आपल्याला सांगड घालत आपल्या पुढच्या पिढीसाठी एक छानसा आदर्श घालून द्यायचा आहे. आणि त्या अनुषंगानंच या सगळ्या गोष्टी करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि काहीतरी एक चांगला इम्पॅक्ट माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचावा यासाठी माझी थोडीफार तळमळ असते. तर आय होप की तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल, ना की पूजा बघून जज कराल की काहीच नव्हतं, फुलंच नव्हती, हेच नव्हतं, मूर्तीच नव्हती, असं प्लीज म्हणू नका. घरात जी काही फळं वगैरे अवेलेबल होती तर ती पण मी इथं पूजेसाठी घेतली आहेत. आणि तेरचा पेढा आणलेला भैयाने तर तो पण मी इथं म्हणजे स्वामींसाठी अर्पण केला आहे. कारण दरवेळी मी साखर ठेवून त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवते, पण यावेळी आज एकादशी असल्यामुळे मग तेरला संत गोरोबा काकाच्या दर्शनाला भैया गेला होता आणि तिकडनं तो पेढा वगैरे घेऊन आलेला. तर गोरोबा काकांच्या दारातला पेढा आहे त्यामुळे मग साहजिकच त्याचं व्हॅल्यू आणखी जास्त वाढतं, कारण त्या ठिकाणाचं पावित्र्य, त्या ठिकाणाचं महत्त्व वेगळंच असतं आणि त्या गोष्टी सगळ्या जुळून येणं, जसं की एकादशी आहे त्यासोबत गुरुवार आहे आणि असा छानसा योग आणि त्याच्यामध्ये मग संत गोरोबा काकांच्या दारातून आणलेला पेढा. तर खूप छान वाटलं मला की कुठेतरी म्हणतात ना की आपण मनात विश करत असू तर सगळ्याच गोष्टी घडून येतात. आपण कुठेही असू जगाच्या पाठीवर, पण आपली इच्छा दृढ असेल ना तर त्या गोष्टी आपण तिथे जाऊन म्हणजे आपल्याला असं वाटतं. आता मला वाटायचं की माझे गुरुवार आता मध्येच हे होणार, मी आता डोरळ्याला गेले तर मग पूजेचं कसं, तिथं साहित्य नाही, तिथं स्वामींची मूर्ती नाही, पण मी माझ्या यथाशक्ती ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप छान वाटतं की आजचा गुरुवार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडतोय. ते
तर या इथं स्वामींना आरती झाल्यानंतर प्रसाद अर्पण करते मी आणि सगळ्यांना त्यानंतर पेढा देते, कारण पंचामृत आणि या सगळ्या गोष्टी आमच्याकडे कंपल्सरी असतात. कुठलीही पूजा असेल तर पंचामृत आणि त्यासोबत मग जो काही प्रसाद आहे, अगदी खडी साखर असेल तरी चालेल आणि त्यानंतर पाया पडायचं. ए आरती घ्या. चला या आरती घ्या, इकडे या. हा तसं नसतं. छान छान. उजवा 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 गुणाचा आहे किती बघा की हो. आणि म्हणतो उजवा उजवा. ठीक आहे, तुला प्रसाद. आरती घ्या. प्रसाद घ्या की. मी देते. आणि अशी पूजा वगैरे झाली. प्रसाद मी दिला मी. कोल्हापूरमध्ये मी महिन्याचा किराणा एकदाच भरते, पण इथं 8 दिवसाला साहित्य आणतात. म्हणजे मुरुडला बाजारला जातात, मग त्यावेळेसच काय राहिले काय नाही ते किराणा भरतात. प्रत्येक ठिकाणी घरामध्ये वेगळी पद्धत असते. कोणी महिन्याचा भरतं, कोणी 2 महिन्याचा भरतं, कोणी 8 दिवसालाच आणतात, तर कोणी 15 दिवसाला. आणि हे जे साबण आहे तर दिवाळीच्या वेळेस पण सगळ्यांना ते पाहिजेच असतं आणि नंतर सुद्धा मुलांना त्याची सवय होते, तर आम्हाला तेच पाहिजे असं चाललेलं त्यांचं. त्यामुळे पुन्हा ते आणलं प्रसाद. तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण दिवस गेलाय. कसा वाटला तुम्हाला सांगा, कारण मी मगाशी उल्लेख केलेला. सो बऱ्याच जणी म्हणतील की मग कसं काय जाणार होते म्हणजे आणि कॅन्सल कसं, तर होऊ शकतात प्लॅन, बऱ्याचदा कॅन्सल होतात. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा मला. एकादशी पण होती त्यामुळे विचारायलाच नको. आज आमच्या घरात म्हणजे भैयाची एकादशी, आईची, पप्पांची एकादशी आणि माझा गुरुवार होता. आणि म्हणजे वहिनी चतुर्थी करतात. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जवळपास प्रत्येकजण काही ना काही करतं आणि ते कसं एक आपल्या स्वतःच्या पोटाला पण त्या निमित्ताने आराम आणि आध्यात्मिक आणि सायंटिफिकची जोड घातली तर खूप काही छान होऊ शकतं. तर आता झोप आली आहे का. चला या नोटवरच हा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला सांगा. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे खूप छान छान असे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे स्टे ट्यून आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.